येल्लो गोल्डन लाईट असेल, मोबाईलला फिल्टर लावला, फुल फेस मेकअप केला किंवा ऑलरेडी नॅचरल गुलाबी ओठ असतील तर या जगातल्या सगळ्या लिपस्टिक्स उत्तमच दिसतात। परंतु असा कळकट्ट अवस्थेमध्ये शून्य मेकअप केलेला असताना शून्य फिल्टरमध्ये मला तुमच्यावर काही लिपस्टिक शेअर करायच्यात। लय रिसर्च केलाय। पहिली लिपस्टिक मार्सची शेड आहे नंबर 13, ब्यूटिफुल बर्न्ट ऑरेंज। मॅकची डिवोटेड टू चिली नावाची जी लिपस्टिक आहे ती याच्या जवळ जाणारी आहे। कोरियन, के पॉप, पीची ऑरेंज असा जो लुक असतो, नॅचरल मॉर्निंग लुक यांना साधता येतो, ज्याच्यामुळे आपली त्वचा अतिशय उजळ दिसते आणि ॲब्सोल्यूट के पॉप स्टार असल्याचा फील होतं। ही अफोर्डेबल असून फॉर्म्युला खूप लिप्सवरती कम्फर्टेबल आहे आणि खूप क्रीमी आहे। नायकाची केल स्मूदी या शेडची ही लिपस्टिक अप्रतिम ट्रेडिशनल वेअरसाठी परफेक्ट। ऑलमोस्ट प्रत्येक रंगाच्या प्रत्येक मुलीवरती मी बघितलेली आहे आणि सगळ्यांना सुंदर दिसते। डीप सुंदर मरून आहे, सॅटिनी फिनिश, स्मूथ फॉर्म्युला आहे आणि ज्यांना लाल भडक टोमॅटो रेड आवडत नाही त्यांच्यासाठीचा परफेक्ट जर्द लाल आहे। स्विस ब्युटीची ब्रेव ब्राउन, ब्यूटिफुल डीप चॉकलेट ब्राउन, रिच ब्राउन कलर असल्यामुळे ती सर्व रंगांवरती अतिशय सुंदर जाते। तुम्ही जर अतिशय सेक्सी सावळ्या डार्क रंगाच्या असाल मग तर तुम्हाला ही लिपस्टिक इतकी शोभून दिसते। अफोर्डेबल लिपस्टिक असून सुद्धा आय थिंक आज मी दाखवलेल्या सगळ्या लिपस्टिक्सपैकी सगळ्यात कम्फर्टेबल लिप्सवरती आणि सगळ्यात हायड्रेटिंग स्मूथ फॉर्म्युला याच लिपस्टिकचा असेल। नायकाच्या सुपर लाईट नावाच्या लिक्विड लिपस्टिकच्या फॉर्म्युलामधली ब्लशिंग बेलिनी नावाची शेड रोजच्या आयुष्यामध्ये तुम्हाला ऑफिसला कामासाठी जेव्हा आपण वेस्टर्न वेअर पण घालतो, कुर्ते साड्यांपासून सर्व वेगवेगळ्या पद्धतीचे आपण कपडे घालत असतो आणि या सगळ्यावरती जाणारी ऑलराऊंडर लिपस्टिक म्हणजे ही मोव रंगाची लिक्विड लिपस्टिक। ॲब्सोल्युटली लॉंग लास्टिंग लिपस्टिक आहे आणि तरीसुद्धा ओठांवरती बऱ्यापैकी कम्फर्टेबल आहे। मेबेलिनची ॲमेझॉनियन शेड। आता ही शेड अस्सल ब्राऊन आहे। आता प्रत्येकाचा ब्राऊन स्वतःच्या रंगाप्रमाणे वेगवेगळा असू शकतो, पण ज्यांना काजळ लावण्याची सवय, डोळ्यांकडे लक्ष जाण्याची सवय आहे, रोजच्या आयुष्यामध्ये हेवी लायनर, हेवी डोळ्यांचा मेकअप करण्याची सवय, त्या सगळ्यांसाठीचा न्यूडपेक्षा थोडा डार्क पण एकदम डार्क कलरच्या लिपस्टिक्सपेक्षा करेक्ट ब्राऊन। ही लिपस्टिक थोडीशी ओठांना ड्राय करते, परंतु ही संपूर्ण वाळल्यानंतर याच्यावरती कोणताही लिप ग्लॉस किंवा एखादं छानसं लिप ऑइल तुम्ही 100% लावू शकता, तरीसुद्धा अति ड्राईंग नाही आहे, बऱ्यापैकी ड्राईंग आहे। इंटरनॅशनल लिपस्टिक डेच्या निमित्तानं तुमच्याबरोबर एक गमतीशीर गोष्ट शेअर करायची होती आणि ती म्हणजे अगदी इजिप्शियन काळामधल्या राण्यासुद्धा नैसर्गिकरित्या ओठांचा रंग तयार करायच्या आणि त्या लिपस्टिकच होत्या। परंतु कमर्शियली विकली गेलेली लिपस्टिक ही फ्रेंच परफ्युमर गुर्लेन यानं तयार केली होती 1884 मध्ये। आज व्हिडिओमध्ये ओठांना लावलेल्या आणि या सगळ्या ज्या दिसतायत ना माझ्या आवडीच्या शेड्स, या सगळ्याच्या लिंक्स स्टोरीमध्ये दिलेल्या आहेत।